कळंब या ठिकाणी महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांची कळंब ग्रामस्थांनी JCBतून पुष्पवृष्टी करत मिरवणूक काढली। यावेळी महायुतीचे पदाधिकारी, आजी-माजी सभापती, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे आजी-माजी चेअरमन, संचालक, तरुण कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील बोलताना म्हणाले की ही गावकी भावकीची निवडणूक नसून देशाचे भवितव्य ठरवण्याची निवडणूक आहे। तरी पंतप्रधान मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी, मोदींचे हात बळकट करण्यासाठी आणि मतदारसंघामध्ये विकास कामे होण्यासाठी महायुतीच्या खासदाराला भरभरून पाठिंबा द्यावा असे आवाहन यावेळी केले। आमच्या मनामध्ये त्या माणसासाठी इतर तळमळीने काम करून, फक्त पक्षाचा आदेश म्हणून त्या माणसाचं तळमळीने काम करून सुद्धा आम्हाला बोलायला जागा राहिली आहे। शेवट आज आढळराव होता, त्यांच्यावरती आमच्या कळंबगावाने यापूर्वी खूप प्रेम केले, भरभरून प्रेम केले। आमचा वार्ड नंबर 3 चा इतिहास जर काढला तर आढळरावांना नेहमीच प्लस मतदान झालेले। गणेशवाडी, बरडेमाळा, इंदिरानगर या भागामध्ये मी त्या भागातून येतो। आमची जनता पूर्णपणे दादा तुमच्या पाठीशी आणि आमचं कळंबगाव सुद्धा तुमच्या पाठीशी भक्कम उभं राहील, हा या निमित्ताने मी विश्वास तुम्हाला देतो। साधारण आमचं गावचं 4700 मतदान झाला, साधारण 60-70% मतदान होत असतं, सर्व 60-70% मतदान होत असतं। साधारण 3000 मतदानामध्ये 700-800 मताचं लीड दादा आम्ही तुम्हाला यावेळी निश्चित देऊ आणि याची साक्ष तुम्ही आज सभा घेतली, आपण खेळलेली आज सभा घेतली, कोणाला कळलं आज सभा घेणारे दोन तास बोलली, 2 तासापूर्वी येऊन गेले तर आता चेअरमॅन किती झाली इथं एवढी गर्दी, अपार गर्दी। गेल्या वेळेची परिस्थिती अशी होती, तिथं पहिला माणूस आला, पहिला माणूस तिथं शेवट पोहोचपर्यंत शेवटचा माणूस तिथं होता। आज पहिला माणूस इथं आला, शेवटचा माणूस तिथंच थांबला, म्हणजे जबरदस्त चेहऱ्याची मिळाली। हे का झालं का 5 वर्ष जनतेला वारेवर सोडण्याचं फळ आज ठिकाणी यायला भेटले। दादांनी 5 वर्ष जरी खासदार नव्हते, माजी खासदार होते। मित्रांनो, तुम्हाला आता मी ग्रामपंचायत सदस्य गेली 1-1.5 वर्ष झाले, मी पाहिलं 1 वर्षामध्ये नामदार साहेबांनी 2-2.5 कोटीची काम कळंब गावात केली। या तोडीला दादांनी 1 कोटी रुपयाची कामं आपल्या कळंब गावात केली। कोण करतो कोणासाठी एवढं? मी ग्रामपंचायत सदस्य पाडला तर तो परत टॉपला येत नाही। दादांनी जनतेला वाऱ्यावर सोडलं नाही, दादांना मतदान दिलं गावातल्या लोकांनी। दादांनी विचार केला या लोकांना आपल्याला वाऱ्यावर सोडून जमणार नाही। 100% दादा तुमच्या यावेळेस आम्ही सगळे लोक तुमच्या बरोबर उभे राहू एवढंच बोलतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा जिंदाबाद। गोकुळ भलेराव रोमेटर आपले मत या ठिकाणी व्यक्त करते। आणि सर्व मान्यवरांचं कळंब ग्रामपंचायत, कळंब ग्रामस्थांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। दादा भाषण करणं माझं काम करणे म्हणजे जे आपल्या राष्ट्रवादी सगळे तुकडे तुम्हाला सगळं ओळखतात। आता तुमचा पहिला परिचय विषय असा आहे दादा, ज्या वेळेस मागच्या निवडणुकीला वसंतराव बागरावांनी सांगितलं अमरकोल्यांचं काम झालं पाहिजे, अमरकोल्यांचं त्या पद्धतीने काम केलं। त्याच्यानंतर कोरोनाला 2-2.5 वर्षात कोरोनाची कंडिशन अशी झाली, वसंतराव बागराव ज्या ग्रामपंचायत बसायचे, याला फोन कर आमच्या गावात 300 पेशंट होती, 300 पेशंटमध्ये 100 पेशंट जास्त होते। त्यांना वसंतराव बागरावच्या पाठीमागे वळसे पाडण्याच्या प्रयत्नातून ज्युपिटर आणि हॉस्पिटल होतं,
साहेबांची इच्छा नाही असं नाही कोणतं उच्चार असतं त्याचे मी नाही आम्ही तरी कोणतं स्वतः आमच्या अपेक्षा आम्ही म्हणतो केले मागच्या गरज आणि जर तुम्ही ज्यावेळेस लोकांना गरज जीव जायची जेव्हा तुम्ही त्याच्या मागे उभं राहतो तर तुमचा आम्हाला उपयोग नाही तुम्हाला मत लागायचं सुद्धा अधिकार नाही याबद्दल तुम्हाला तुम्ही राहायविषयी दुसरं आमच्या स्मशानभूमीचं काम दिलं स्मशानभूमीचं काम दिल्यानंतर म्हणजे त्याचं 10 लाखाचा निधी आला 10 लाखाचा निधी आल्यानंतर प्रेम लोकांना बस होईल असं त्याची खेळ अहो राहिले बदलून घ्या नाही लोकांना ग्रामपंचायती पैसे खाल्ले मग त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करा कमलेश्वर आम्ही 2-3 वेळा प्रयत्न केला मोठे हे ब्लॉक बसून काढून बसवायचं शेवटी ते आमची जनता झालं ते आम्हाला काही सहकार्य केलं शेवटी ते ब्लॉक काढले आजही चांगलं रोडला जाऊ बघा ते ब्लॉकच जुने काढले त्या कामाचा काही फायदा तुम्हाला झालेला आहे आज विषय दुसरा विषय तिसरा विषय झाला आता कोणी काय केलं त्यापेक्षा मी सांगतो परंतु उपसरपंच आमचं क्षेत्र एक प्रमुख क्षेत्र आहे एकतर काय होतं वारंवार झाले होतं आमची आज तुझा पकडला गेला असं आमचे जास्त बिबट्याचं प्रमुख क्षेत्र तुम्ही लोक सर्वे केल्यानंतर या बिबट्याचं काय करायचं याचा गंभीर विचार करा आणि बिबट्याचं काय बंदोबस्त करायचा हे करा एवढी माझी तुमच्याकडून मागणी बाकी धन्यवाद वाडी वस्तीवरील प्रत्येक ग्रामस्थाला आणि मला एक वैयक्तिक एकच सांगलंय की यापूर्वी गेल्या 25 वर्षामध्ये आमदार दिलीपराव वळसे पाटील यांचा निधी आणि माननीय श्री शिवाजीराव आढळराव पाटील यांचा निधी या दोनच माणसाचे निधी आपल्या गावात आलेले बाकीच्या भारतातल्या चर्चा आपण करू नका आपल्या वाडी वस्तीवर कोणाचा निधी आलाय या 2 माणसाचाच निधी आलेला आहे आणि ही 2 माणसं आता या ठिकाणी एकत्र आलेले कुठे आपल्याला निधीला कमतरता पडणार नाही एवढीच मला या ठिकाणी आशा वाटते तुमचं या ठिकाणी तुमचं मनोमत व्यक्त करतील माननीय श्री उषाताई काळे माजी सभापती पंचायत समिती आंबेगाव महायुतीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि आपण सर्व गावचे सर्व ग्रामस्थ आज ही कोकण सभा आज आढळराव साहेबांनी या ठिकाणी मारुती मंदिर मारुतीचं दर्शन असेल श्री कमलच्या देवीचं मंदिर या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपले कमलच्या देवी मंदिर आणि तिचं जे काही कामकाज आहे ती नवसाला पावणारी अशी ही देवी आणि नक्कीच साहेब तुम्हाला या ठिकाणी यशस्वी करण्यामध्ये नक्कीच आशीर्वाद देईल असा आम्हा सर्वांना ग्रामस्थांना या ठिकाणी विश्वास आहे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आला तुमचे सर्वांचे म्हणजे तुमचे आणि तुमच्याबरोबर येणारे सर्वांचे मी ग्रामस्थांच्या वतीने आभार मानते धन्यवाद मानते आपण नक्कीच या ठिकाणी भरपूर मला घेऊन याल याची माहिती तुम्हाला देते धन्यवाद सभापती मॅडम या आपल्या गावात माझ्याप्रमाणे पहिल्यांदाच माननीय श्री देवीदासी झरकर त्याप्रमाणे भाऊसाहेब सावंत आपण आला ग्रामस्थांच्या वतीने पत्रकार आपल्या या ठिकाणी स्वागत करतो यानंतरचं मनोमत व्यक्त करतील माननीय श्री विश्वकाका इंदे थोडा वळसे पाटील बाळासाहेब बेटे देवदास दरेकर सचिन भाऊ शिवाजीरावजी गोंधळे सर्व स्त्रीवर मान्य असलेले ज्येष्ठ असलेले यशवंत शेठ विजय स्वामी उषाताई काळे सर्व महिला मंडळ आणि सर्व असलेले या ठिकाणी एक 5 मिनिटं आता आम्ही एकदम आम्हाला एक मावळ म्हणून मागून यायचं काय लोक वाट पाहत आहे अशा पद्धतीने क्लास कलाकारांनी जे या ठिकाणी स्वागत केलं जणू काही ती विजयानंतरच आहे विजयोत्सव आहे असं वातावरण या ठिकाणी करून ठेवलं खरं तर सकाळपासून दादानी या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जेव्हा दौरा निश्चित केला होता आणि गावगावचा दौरा करत असताना दुपारी माझं या ठिकाणी काही कार्यकर्त्या प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलणं झालं त्याच वेळा निवडणुकीची धामधूम आहे समोरचा उमेदवार देखील याच परिसरामध्ये येणार आहे म्हणून आम्ही अंदाज घेत होतो कार्यकर्त्यांशी किंवा आपण त्या तालुक्यातले उमेदवार दादा आपल्या या तालुक्यातले तुमची तयारी नसेल तर आपण मागे पुढे हा कार्यक्रम करू पण कार्यकर्त्यांनी अगदी ज्या जोरात उत्साहाने या ठिकाणी कमी वेळेत नाही हे कार्यक्रम आजच व्हायला पाहिजे याच जागेवर व्हायला पाहिजे आणि 3-4 तासात तुमची तयारी पाहिजे आणि तुमचे जे पाहिला तर
गेली त्यांची माया गेली त्यांची काय आपल्या गावच्या ग्रामदेवत मंदिराचं दर्शन घेऊन या ठिकाणी आपल्या सर्व ग्रामस्थांनी माझी लोकसेवेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपल्या गावामध्ये अतिशय उत्स्फूर्त आणि उत्साहानं स्वागत केले. आज आम्ही सर्वजण आपल्या या जिल्हा परिषद गटामध्ये सकाळपासून 2024 लोकसेवेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं गावोगावी दौऱ्याचं आयोजन केलं. महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी आज आपल्या समोर माझ्या या कळंब गावामध्ये आपल्या सगळ्यांचं ग्रामस्थांचं थोडा मोठ्यांचं माझ्या तरुण मित्रांचं माझ्या माता भगिनींचं मतरूपी आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आलो. आपल्या सगळ्यांचं मनोगत या ठिकाणी मी ऐकली. आपलं स्वागत आपण सगळ्यांनी अगदी करून उत्साहामध्ये स्वागत केलं. आणि जेव्हा जेव्हा या गावात मी येतो तेव्हा संध्याकाळच्या वेळची सभा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने संपन्न होत असते. आजचं निमित्त आहे लोकसेवेची निवडणूक. ही लोकसेवेची निवडणूक तुमच्या आमच्या दृष्टीनं गावठी भावकीची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाच्या परराष्ट्र धोरणाची निवडणूक आहे. ही निवडणूक येणाऱ्या 5 वर्षामध्ये येणारं सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत काय धोरण काय निर्णय घेणार, येणारं सरकार त्याच्या धोरणामध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताचं स्थान काय राहणार, या सगळ्या गोष्टींचा अभाव करणारी निवडणूक आहे. म्हणून देशाच्या दृष्टीनं ही प्रतिष्ठेची निवडणूक आहे. दुर्दैवानं या प्रचाराची दिशा चुकीच्या दिशेने झाली. या प्रचारामध्ये वैयक्तिक एवेदावे वैयक्तिक टीकाटिप्पणी कोणी काय केलं कोणी काय केलं सगळं चालू असते. तरी माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावातील जनता या लोकसभा मतदारसंघामध्ये 25 लाख 25 लाख मतदार आहे. आणि या सगळ्या मतदार जनतेला माहिती आहे की गेले 20 वर्ष मी काय केले, गेले 15 वर्ष मी काय केलं. जनतेसाठी मी सातत्यानं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. 15 वर्ष खासदार असतात कधीही लोकांपासून दूर राहिलो नाही. 15 वर्षामध्ये अगदी छोटी वाढीवस्ती असली, अगदी डोंगर कपारीमध्ये 10 घराची जरी वस्ती असली त्या मतदारसंघ मोठा आहे. अगदी कात्र घाटापासून नाणे घाटापर्यंत जर बघितलं तर 5,500 स्क्वेअर किलोमीटरचा मतदारसंघ आहे. 600 ग्रामपंचायत आहे, 2 महानगरपालिका आहेत, 6 नगर परिषद आहे. इतका मोठा विस्तीर्ण मतदारसंघ आणि या मतदारसंघामध्ये सगळ्या गावामध्ये पोहोचण्याचं काम गेले 15 वर्षात गेल्या 20 वर्षात. यापूर्वी मला माहिती नाही माझ्यावर किती खासदार निधी मिळायचा आणि माझ्यानंतर किती खासदार निधी मिळायचा हे मला माहिती नाही. पण मी प्रामाणिकपणे तुम्हाला सगळ्यांना माहिती सगळ्यांनी जवळून पाहिलं. मी नुसतं देखील भाषण केली नाही तर मतदारसंघामध्ये लोकांचे विचारपूस केली, लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं, लोकांच्या सुखदुःखामध्ये सेवा केली. निवडून जाणारा माणूस मतदाराच्या अपेक्षेनं आपल्याला निवडून देतो. आमदार खासदार निवडून देतात, जिल्हा परिषद सदस्य निवडून देतात. मतदाराची एवढीच अपेक्षा असेल की आपण ज्याला निवडून दिलं त्यांना माझ्या समस्यामध्ये माझ्या सुखदुःखामध्ये कधीतरी सहभागी व्हावे. इथं तर गावाचा प्रश्न आहे. एखाद्या वैयक्तिक कुटुंबामध्ये किंवा एखाद्या पोराच्या घरात थोडा, पण गावाचाच प्रश्न आहे. गावामध्ये जर आपण केला नाही तर लोकांना वाटतं की आपण काहीतरी चुकीचं काम केलंय, चुकीच्या माणसाला निवडून दिलंय. पण हे सगळ्या गोष्टी करत असताना मला आपल्याला आवडून सांगायचं आहे. 5 वर्ष मी खासदार, 5 वर्षापूर्वी माझा पराभव झाला. मी पुण्यात गेल्यानंतर तो पराभव स्वीकारला. त्या दिवशी मदत होती होती. त्या दिवशी डॉक्टर रामोस बोले यांचा फोन करून मी अभिनंदन केलं. दुसऱ्या विचारायचं काम आलं. तुम्ही सगळ्यांनी बघितलं मी जनता दरबार भरून चालू केले 20 वर्ष. 20 वर्षामध्ये किती रविवार येतात मला माहिती नाही, परंतु प्रत्येक रविवारी
दिलासा दे. माझ्या